हिले का करायच्या दुसऱ्याच्या मॅटर मध्ये पडायची? जनावर नाहीये ना मी, हा प्रॉब्लेम आहे माझा. काही सिनेमे फक्त मनोरंजन करतात, काही सिनेमे प्रश्न विचारतात आणि काही सिनेमे असे असतात जे सिनेमा संपल्यानंतरही आपल्या डोक्यात सुरूच राहतात. आणि जयंती 2 हा याच तिसऱ्या प्रकारातला सिनेमा आहे का? कारण यावेळी प्रश्न फक्त एका व्यक्तीचा नाही आहे. प्रश्न आहे, आपण शिकतोय नक्की काय? शिक्षण घेतोय की फक्त डिग्री घेतोय? आणि समानतेच्या गोष्टी करणारा समाज प्रत्यक्षात किती समान आहे? तर आजच्या या रिव्ह्यूमध्ये आपण जाणून घेणार आहोत जयंती 2 नेमका कशाबद्दल आहे, पहिल्या भागाशी त्याचा काही संबंध आहे का, कलाकारांनी काम कसं केलं आहे, शैलेश नरावडे यांचं दिग्दर्शन कसं आहे, कथा आणि स्क्रीन प्ले कुठे मजबूत आहेत आणि कुठे कमी पडतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहावा का? चला तर मग सुरुवात करूया. जयंती 2ची नेमकी काय कहाणी आहे शॉर्टमध्ये पाहूया. जयंती 2ची सुरुवात आपल्याला पुणेमधल्या प्रेसिडेन्सी कॉलेजच्या वातावरणात घेऊन जाते. इथे आपल्याला भेटतो संत्या, ऋतुराज वानखेडेचा कॅरेक्टर, त्याच्यासोबत आहे तनुजा आणि त्यांच्या कॉलेज ग्रुपमध्ये नवीन विद्यार्थी म्हणून येते पायल. सगळं सुरुवातीला अगदी नॉर्मल कॉलेज लाईफसारखं वाटतं. मित्रमैत्रिणी, कॉलेज, मस्ती आणि त्याचबरोबर आपल्याला दिसतो समाजाचा एक असा चेहरा जो वरून मॉडर्न दिसतो पण आतून अजूनही जुन्याच विचारांमध्ये अडकलेला आहे. पायलसोबत कॉलेजमध्ये डिस्क्रिमिनेशन होतं आणि एका प्रसंगानंतर ती त्याचा प्रतिकार करते. पण गंमत म्हणजे चूक करणाऱ्याला प्रश्न विचारण्याऐवजी प्रश्न विचारणाऱ्यालाच शिक्षा मिळते. पायल सस्पेंड होते आणि मग या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची जबाबदारी येते प्रोफेसर गिरिजा देशपांडे यांच्यावर. इथूनच पुढे सिनेमा फक्त कॉलेज ड्रामा नाही राहत, तो आपल्याला विचारायला भाग पाडतो. दोष नेमका कोणाचा आहे, व्यक्तीचा, व्यवस्थेचा की आपल्या विचार करण्याच्या पद्धतीचा? आणि इथे जयंती 2ची खरी ताकद सुरू होते. जयंती 2मध्ये ऋतुराज वानखेडे, प्रियदर्शनी इंडलकर, पायल जाधव, रोहिणी हटांगडी आणि देविका दफ्तरदार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आणि सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन शैलेश नरवाडे यांनी केलं आहे. कलाकारांचा परफॉर्मन्स ओव्हरऑल नॅचरल वाटतो आणि सोशल विषयाला सगळ्यांनी चांगला न्याय दिला आहे. तर मंडळी, जयंती 2 परफेक्ट सिनेमा आहे का? तर नाही, पण तो इम्पॉर्टंट सिनेमा नक्कीच आहे. कारण प्रत्येक सिनेमा परफेक्ट असण्यापेक्षा कधीकधी तो आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न विचारणं जास्त महत्त्वाचं असतं. आणि जयंती 2 हा काही प्रश्न विचारतो. माझ्याकडून जयंती 2ला 4.5 स्टार्स आउट ऑफ 5. जर तुम्हाला सोशल विषयांवरचे मराठी मूव्हीज आवडत असतील, जर तुम्हाला फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट नाही तर विचार करायला लावणारा सिनेमा आवडत असेल तर जयंती 2 एकदा नक्की पाहायला हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि क्रिएटिव्ह भिडूला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे मिळतात मराठी मूवी रिव्ह्यूज, ट्रेलर रिव्ह्यूज, OTT अपडेट्स आणि एकदम आपल्या भाषेत होनेस्ट रिव्ह्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.